पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर महाराष्ट्र दौऱ्यावरती येतात। चौथ्यांदा मोदींचा हा दौरा असणार आहे। तर तिकडे राष्ट्रवादीची देखील एक महत्त्वाची पत्रकार परिषद होते। या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्त्वाच्या जागांचा उमेदवारांचा यावेळेस नावांची घोषणा होऊ शकते। या अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। मात्र तुर्तास बुलेटिनमध्ये आपण एका सुरुवातीला पेपरच्या बातम्या पाहणार आहोत, कारण लोकशाही मराठी तुम्हा संपूर्ण प्रेक्षकांसाठी वृत्तपत्रातील एक महत्त्वाच्या बातम्यांचं बुलेटिन घेऊन आला आहे। यामध्ये आपण प्रत्येक आघाडीच्या वृत्तपत्रातील ठळक बातमी अर्थातच हेडलाईन पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात नेमकी कोणती ठळक बातमी देण्यात आली आहे। गेल्या 5 वर्षात 15,262 मुलांचा हा मृत्यू झाल्याचं कळतंय। तर बालकांच्या मृत्यूचा प्रश्न हा मुंबईत गंभीर झाल्याचं कळतंय। तर राज्यामध्ये बालमृत्यूची समस्या गंभीर असताना आता मुंबईमध्ये 0 ते 5 आणि 10 ते 18 वयोगटामध्ये दगावणाऱ्या मुलांची संख्या वाढल्याचं कळतंय। तर आता ही संख्या देखील चिंताजनक असल्याचं कळतंय। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं ही माहिती दिली होती। 2019 ते 2024 या कालावधीमध्ये 0 ते 5 वयोगटातील 9,961 मुलांचा मृत्यू झालाय। तर यावेळेस 10 ते 18 या वयोगटातील 5,301 मुलांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। दोन्ही वयोगटातील बालकांच्या एकत्रित मृत्यूंची संख्या ही आता 15,262 इतकी झाल्याचं कळतंय। मातेचे होणारे कुपोषण तसेच गर्भामधील व्यंग यासह आता मुदतपूर्व प्रसूती, योग्य वेळी आजाराचं निदान न होणं अशा विविध कारणांमुळे यावेळेस जन्माला येणाऱ्या बाळांच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होतोय। तर असंसर्गजन्य आजारांमुळे देखील मृत्यू होणाऱ्या मुलांच्या संख्येत ही वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यानंतर आपण पाहणार आहोत आघाडीचं वृत्तपत्र लोकसत्तामध्ये नेमकी कोणती बातमी देण्यात आली आहे। रेडी रेकनर दर जैसे थेच अशी ही बातमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर सलग दुसऱ्या वर्षी यावेळेस रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ झाल्याचं नसल्याचं देखील कळतंय। तर आचारसंहितेपूर्वीच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। तर मालमत्ता खरेदी विक्री करताना पहिल्या जाणाऱ्या आता चालू वर्षात मूल्य दरात यंदा कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आणि त्यानंतरच महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दर हे जैसे थे ठेवण्यात आल्याची चर्चा रंगतीये। तर सलग दुसऱ्या वर्षी रेडी रेकनर दरात वाढ झाली नाहीये। 2024-25 या आर्थिक वर्षात यापूर्वीचा वार्षिक आता दर तक्त तसेच मूल्यांकन मार्गदर्शन सूचना आणि नवे बांधकाम या संपूर्ण दरासंदर्भात राज्यासाठी कायम ठेवण्यात येत असल्याचं राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी ही माहिती दिल्याचं कळतंय। तर या निर्णयामुळे आता गृह खरेदीदारांना दिलासा मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र गुंतवणूक म्हणून मालमत्ता खरेदी करणाऱ्या नागरिकांना या निर्णयाचा मात्र फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे। तर वास्तविक मावळता आता आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीचा उच्चांक हा झाल्याचं पाहायला मिळतंय। 30 मार्च पर्यंत राज्यभरातून मालमत्ता खरेदी विक्रीतून तब्बल 49,750 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। या पार्श्वभूमीवरती आता रेडी रेकनर दरामध्ये ही वाढ प्रस्तावित होती। तर 2019 मध्ये देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रेडी रेकनर दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नव्हती आणि या संदर्भातली लोकसत्तामधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहिली आहे। तर आपण ही यानंतर आपण पाहणार आहोत सामना या आघाडीच्या वृत्तपत्रात नेमकी कोणती बातमी देण्यात आली आहे ती अबकी बार भाजप तडीपार असं यावेळेस राजधानी दिल्लीमधून उद्धव ठाकरेंनी गर्जना केली होती आणि त्याच अनुषंगानं सामनामध्ये ही बातमी देण्यात आली असं आपण पाहतोय। तर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून देशात हुकुमशाही माजवणारे अन्नदाता तसेच शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यापासून रोखणारे त्यांच्या मार्गात खिळे पेरणारे सरकार हे पुन्हा दिल्लीत येऊ देऊ नका असं आवाहन यावेळेस देशवासियांना करताना अबकी बार भाजप तडीपार अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं सामनाच्या वृत्तपत्रातील बातमीत म्हटलं पाहायला मिळतं। तर दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून यावेळेस उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलंय। त्याला विराट जनसागराकडून उत्स्फूर्त असा दाद देखील मिळाल्याचं बोललं जात आहे। तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवत दिल्लीच्या रामलीला मैदानावरती लोकतंत्र बचाव महारॅली अर्थातच लोकशाही वाचवा महारॅलीचं आयोजन केलं होतं। त्यामध्येच बोलताना उद्धव ठाकरे
यांनी भाजपची अक्षरशः लखतर काढली असं यावेळी सामनाच्या बातमीत लिहिल्याचं आपण पाहतोय। तर ही महारॅली निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे असं देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं। भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आणि त्याचा उल्लेख करत यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती। केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता आणि सोरेन यांच्या पत्नी कल्पना या आपल्या दोन्ही बहिणी मोठ्या हिमतीने लढतायत, मग त्यांचे भाऊ म्हणून आम्ही कसे मागे राहू शकतो असा सवाल देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत भाजपवरती हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। यानंतर गुजरात समाचार या आघाडीच्या वृत्तपत्रात नेमकी कोणती बातमी आहे ती आपण पाहणार आहोत। चीनने लडाखमध्ये 4000 किलोमीटर जमिनी बळकावल्याचा यावेळी बातमीतून उल्लेख करण्यात आला। तर पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनी हा दावा केल्याचं कळतंय। तर प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांच्या उपोषणानंतर गांधींच्या सत्याग्रहाच्या धर्तीवर संपूर्ण राज्याचा दर्जा हा 6व्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करावा यासह अनेक मागण्यांसह आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय। तर या संदर्भातच त्यांनी दावा केलाय की या महिन्यात लडाख पासून चीनच्या सीमेपर्यंत सुमारे 10,000 लोकांसोबत मोर्चा काढणार आहे, जेणेकरून जगाला दाखवता येईल की चीन भारतापासून 4000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरती आहे, जमीन बळकावली आहे। तर सोनम वांगचुक यांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। लडाखच्या काही मागण्यांसह शून्याखाली तापमानात आमरण उपोषण करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक यांना 21 दिवसांनी उपोषण सोडलं आहे। मात्र आता सत्याग्रहाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा दावा त्यांनी केल्याचं कळतंय। तर यासोबतच सोनम वांगचुक यांनी दावा केलाय गेल्या एका दशकात चीनने भारताची 4000 किलोमीटरहून अधिक जमीन ही बळकावली आहे। तर लडाखच्या मेंढपाळांना त्यांची गुरं चारायला जायची परवानगी नाहीये, कारण चीनने या भागात भारताच्या भूमीवरती अतिक्रमण केलंय, पण ते देश आणि जगाला कळू देत नाहीयेत असं देखील यावेळेस या बातमीत लिहिल्याचं आपण पाहतोय। यानंतर पाहूयात आघाडीचं वृत्तपत्र अर्थातच टाइम्स ऑफ इंडियामध्ये नेमकी कोणती बातमी देण्यात आली आहे, कोणती हेडलाईन आहे। इंडिया आघाडीने अटक केलेल्या नेत्यांची सुटका करण्याची मागणी केली आणि त्याच अनुषंगानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी आपल्याला पाहायला मिळते। भाजप विरोधातील इंडिया आघाडीच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरती झालेल्या जंगी सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता। तर मॅच फिक्सिंगचा देखील गंभीर असा आरोप केलाय। मोदींनी दिलेला 400 पारचा नारा मॅच फिक्सिंग केल्याशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही असं यावेळेस राहुल गांधींनी म्हटलंय। तर लोकसभेची निवडणूक खुली आणि निष्पक्ष झाली तर भाजपसह एनडीएला 180 जागा देखील यावेळेस मिळणार नाही, तशा शब्दात राहुल गांधी यांनी सडकून अशी टीका केली आहे। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी लोकशाही बचाव सभेत विरोधकांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन केलं आहे। तर 2024 ची लोकसभा निवडणूक ही विरोधकांची गळचेपी करून जिंकण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप यावेळेस राहुल गांधींनी केला। अर्थातच विरोधी पक्ष नेत्यांनी देखील केला होता। तर राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या सामन्यातील विरोधकांसाठी असलेल्या कथित प्रतिकूल परिस्थितीवरती भाष्य केलं होतं। 400 जागा मिळवण्यासाठी या सामन्यातील पंच देखील मोदींनी निवडलेले आहेत असं यावेळेस राहुल गांधींनी म्हटलंय। तर मॅच फिक्सिंग करत आमच्या संघातील 2 खेळाडूंना तुरुंगात पाठवलंय, सामने जिंकण्यासाठी पंचावर दबाव आणला जातोय, खेळाडूंना कप्तानांना धमकावलं जातंय असा आरोप देखील यावेळेस राहुल गांधींनी केला आहे। तर भाजपचे नेते अनंतकुमार हेडगे यांनी संविधान बदलण्यासाठी भाजपला 400 पारचा नारा देत 400 पार जिंकून देण्याचं आवाहन देखील केलं होतं आणि त्याच संदर्भात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। तर टाइम्स ऑफ इंडियामधील ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।